श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण सामाजिक दृष्टिकोनातून अनुभवाचे बोल याविषयी ज्येष्ठ नागरिक विकास घनश्याम गजापुरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकूया. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, अमृत कलश कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आपण नेहमी ज्येष्ठ नागरिकांबाबत, त्यांच्या केलेल्या जीवनातील प्रसंगांबाबत, तसेच त्यांच्या जीवनातील वेगवेगळे अनुभव आपण जाणून घेत असतो. ते समाजातील प्रत्येक व्यक्तीला सदैव नेहमी प्रेरित करीत असतात. त्यांच्या विपुल ज्ञानाने आणि त्यांच्या केलेल्या कार्याबद्दलचं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्याशी केलेला संवाद आपण याच कार्यक्रमात नेहमी जाणून घेत असतो, अर्थात अमृत कलश याच कार्यक्रमात. तेव्हा आज आपण अशाच एका ज्येष्ठ नागरिकांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत विकास घनश्याम गजापुरे. यांचं राहणं नागपूर येथील आहेत आणि ते एक माजी प्राध्यापक आहेत पॉलिटेक्निक कॉलेजचे. तसेच त्यांनी आपल्या जीवनात इन्शुरन्स कंपनीमध्ये सुद्धा कार्य केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेसाठी, अर्थात ही स्पर्धा परीक्षा असते, त्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना घडविण्याचं सुद्धा कार्य त्यांनी आपल्या जीवनात केलेलं आहे. तर जाणून घेऊया त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या सामाजिक दृष्टिकोनातनं विद्यार्थ्यांना घडवण्याबद्दलचं त्यांच्याच संवादातून. तर विकास सर, तुमच्या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार सर, खूप खूप धन्यवाद. सर, अमृत कलश कार्यक्रमामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांना नेहमी बोलवत असतो आणि त्यांनी त्यांच्या जीवनातील जे काही कार्य केलेलं असतं, अगदी बालपणापासून ते आतापर्यंतचा काळ आपण जाणून घेत असतो आणि श्रोत्यांना ऐकवत असतो. तर पहिला असा साहजिक प्रश्न असतो की तुमच्या बालपणापासूनची तुम्ही सुरुवात करा, की तुमचं बालपण, तुमचा जन्म कुठे झाला, तुमचं बालपण कुठल्या गावामध्ये गेलं, प्राथमिक शाळा, याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना थोडी कथित करा. बरं, ठीक आहे. माझं बालपण भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली म्हणून एक गाव आहे, आता तहसील प्लेस आहे ते, तिथे झालंय. पूर्ण बालपण माझं तिथे गेलं आणि ते गाव, आता त्याला टाउन म्हणता येईल, शहर म्हणता येईल, पण त्या काळाला खरंच एक मोठं गाव होतं. त्यामुळे तिथलं आमचं जे शालेय शिक्षण होतं ते इतक्या छान शाळांमध्ये झालं की तशा शाळा आता पाहायला पण मिळणार नाही. सेकंडरी हायस्कूल साकोली असं नाव होतं त्याचं, सेकंडरी सोसायटी हायस्कूल साकोली. माझी जी प्राथमिक शाळा होती, सुरुवातीला मुलांना शाळेत जायला जरा नाटकं करतातच ना, तसं आम्हीही होतो. लहानपणी मग शाळेत जायचं तर नाटकं करायचं, नाही आज नाही जायचं, किंवा शाळेत गेल्यावर पोट दुखतंय मग म्हणून मला घरी पाठवा. तर योगायोग असा बघा की माझ्या बाबांचं ऑफिस, म्हणजे माझे बाबा त्यावेळेला जॉब करायचे, क्लर्क होते ते, खूप काही इन्कम नव्हतं पण मुलांवर त्यांचं पूर्ण लक्ष असायचं. त्यांनी तिथल्या एका चपराशाला सांगून ठेवलं होतं की हा जर नाटकं करायला लागला तर त्याला घरी पाठवायच्या आधी सांगायचं की तू 10 मिनिटं बैस, तुला चॉकलेट देईन. मग 10 मिनिटाचे 1 तास, अर्धा तास असं होता होता अख्खा दिवस शाळेत जायचा. म्हणजे शिक्षक आमचे संपूर्ण नशीब घडवणारी मंडळी, म्हणजे अजूनही शिक्षक, आजही त्या शिक्षकांचे नावं लक्षात आहेत. आजही गावाकडे गेलो, आता गावाकडे जाणं फार कमी होतं, पण गेलो की त्यांना भेटतो आवर्जून. आता मध्ये माझ्या कवितांचा एक संग्रह प्रसिद्ध झाला होता. मी माझे ते शिक्षक आता 90 वर्षाचे आहेत, त्यांना प्रेझेंट द्यायला गेलो. अच्छा. हा, इतका आनंद झाला त्यांना. आणि माझ्या आईला, ती आई आता तिथे आहे सध्या, त्यांनी तिनं सांगितलं की अरे काय विकासने किती मोठं काम केलं बघा वगैरे. ह्या गोष्टी पैशाने नाही विकत घेत आहेत. बरोबर. आज वडील नाही आहेत पण ते शिक्षक माझ्यासाठी आज त्या ठिकाणी आहेत. अच्छा. बरं, तुमच्या आई वडिलांचं काय नाव? माझ्या वडिलांचं नाव होतं घनश्याम तुकाराम गजापुरे. अच्छा. ते कुष्ठरोग नियंत्रण केंद्रामध्ये लिपिक या पदावर कामाला होते. अच्छा. आणि त्यांच्या पगारामध्ये सर्व चालायचं. पगार खूप मोठा नव्हता, पण आम्ही 2 भावंड, मी मोठा, छोटा माझा प्रकाश गजापुरे, आणि छोटी बहीण अर्चना, ती आता नागपूरलाच असते, डॉक्टर यावलकरांच्याकडे आहे ती. आणि मातोश्रींचं काय नाव म्हटलं? आई आहे माझी उषा घनश्याम गजापुरे. किती वयस आहे आता त्यांचं? ती जवळपास, हो, नशिबाने चांगलं आहे सर्व, आणि ती जवळपास 73-74ची आज आहे. नाही, बरोबर आहे, कारण की आई वडील जोपर्यंत आहेत आपल्या हयातीत तोपर्यंत त्यांचा वरद हस्त असतो. तेच तर. आता नुकतंच माझ्या मुलाचं लग्न झालं 6 एप्रिलला. अच्छा. साऱ्या काही मार्गदर्शन जे होतं ते आईकडनंच होतं, त्याच्यामुळं तिला खूप छान वाटलं, आम्हालाही खूप छान वाटलं, आणि कुठलंही विघ्न न येता लग्न पार पडलं. आताच्या एकल कुटुंबांमध्ये वयोवृद्धांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे.
ते नको आणि व्हायला. तो दृष्टिकोन आज घराघरात आपल्याला बघायला मिळतो. नशिबाने आम्हाला ते सुदैव मिळालंय. आणि काय जर मी जेव्हा लहान होतो ना, आमचं एक जे कुटुंब होतं, म्हणजे आजोळी जायचो आम्ही दिवाळी उन्हाळ्यामध्ये, जवळपास 50 ते 100 लोक राहायचे. अच्छा. माझ्या वयाची मुलं सुद्धा त्यावेळेस 25-30 राहायचे एकाच घरात. हा, आणि मोठं घर वगैरे. त्याच्यामुळे काय झालं की वाटून खाण्याची सवय लागली. कुठलं एखादी गोष्ट असेल ती सर्वांना वाटायची. हे लक्षात येतं की नाही, मी समाजाचं पण मी देणं आहे. मला जे काही मिळत आहे ते फक्त माझं नाही आहे. कदाचित मी विकत घेतलं असेल ना पैशाने, एक खुर्ची मी विकत घेतली, पण बनवणाऱ्यांनी जी बनवली आहे त्याचं पण तर त्याच्यामध्ये भाग आहेच ना. बिलकुल. म्हणून आताच्या घटकेला जे पैसा फेकून द्या आणि पटकन वस्तू घेऊन या, तसं त्याच्यातला आनंद आता संपला. एका दिवसात बरंच काही करता येतं आपल्याला, पण तेव्हा वाट पाहून जे व्हायचा, दिवाळी यायची तेव्हा आम्हाला काय आनंद व्हायचा, कारण दिवाळीला कपडे मिळणार आहेत. आता तर बसल्या बसल्या ऑनलाईन ऑर्डर करून 7-8 ड्रेस बोलवतात, तर तो आनंद नाही राहिला. पूर्वी जो आपण वाट बघायचो की हा सण येईल, त्या सणाला आपण नवीन कपडे मिळतील, नवीन खाद्यपदार्थ खायला मिळतील, नवीन पाहुणे येतील, तर घरात असं सुट्ट्या, शाळेला सुट्ट्या, तर हा सगळा असा आनंद असा द्विगुणित व्हायचा. खरं एक सहज आठवण म्हणून सांगतोय की माझा मुलगा, छोटा मुलगा जो आहे तो इंजिनिअरिंग कॉलेजला होता तेव्हाची गोष्ट. त्यांना एक कॉलेजच कुठलं तरी काम म्हणून एका वृद्धाश्रमात नेलं होतं, हिंगणा वगैरे साईडला. आल्यावर तो इतका गंभीर झाला होता ना, मला म्हणाला की बाबा म्हणे तिथले जे आजोबा लोक आहेत किंवा आजी लोक आहेत त्यांच्याशी जेव्हा बोललं, मला माझ्या डोळ्यात पाणी यायचं. अच्छा. म्हटलं चला, मुलाच्या मनात कमीत कमी सहृदयता तरी नक्कीच आहे, आणि आपण अपेक्षा करू शकतो की ही मुलं आपल्यासोबतही तसेच वागतील. देवाच्या देणी सर्व व्यवस्थित आहे, बरं वाटतं. करेक्ट. बरं, मला आता पुढचा असा प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही शालेय जीवनाबद्दलचं बरंच काही सांगितलं. मग तुमचं कॉलेज जीवन कसं काय झालं आणि कुठलं शिक्षण तुम्ही पुढचं घेतलेलं आहे? मी शालेय जीवन संपल्यानंतर, म्हणजे पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण माझं साकोलीला संपलं, आणि मीन टाइम 7व्या वर्गात असताना वडिलांची बदली भंडाऱ्याला झाली. त्यामुळे मग त्याच्यानंतरचं जे शिक्षण आहे ते भंडाऱ्याची लालबहादूर शास्त्री शाळा म्हणून होती. अच्छा. ती मनरो शाळा म्हणून ओळखल्या जायची त्या काळामध्ये. मनरो नावाचा एक इंग्रज अधिकारी, आणि अतिशय जुनी शाळा, 1900 मध्ये बांधलेली आहे. अच्छा. म्हणजे आता 125 वर्ष झाले. तर त्या वैनगंगेवरचा सर्वात जुना पूल आणि आमची शाळा एकाच वर्षातली. आणि त्या शाळेमध्ये शिक्षण झालं. टीचर पण खूप चांगले होते त्या काळातले. मला ड्रॉइंगचा छंद होता. माझ्या टीचर्सनी माझ्या ड्रॉइंग्स त्यांच्या त्या शाळेच्या ड्रॉइंग हॉलमध्ये फ्रेम करून लावले होते. तर ही एक चांगली गोष्ट होती. तर शाळेमध्ये एक होतं की कोणी बदमाशी केली असेल आदल्या दिवशी, प्रेयर झाल्यानंतर त्याला सर्वांच्या समोर बसून बोलवून त्याच्यासमोर मार पडायचा, किंवा चांगलं काम केलं असेल तरी त्याचं कौतुक व्हायचं. तर एकदा असंच झालं की अचानक माझं नाव पुकारायला लागलं प्रेयर झाल्यावर. जवळपास 500-1000 लोकांच्या समोर. त्या एकतर आमचे हेडमास्टर भयंकर स्ट्रिक्ट होते, मुंडले सर म्हणून होते, त्यांचं फर्स्ट नेम विसरलो मी. तर त्यांनी मला बोलवलं. मी तर फार घामाने ओला झालो होतो अक्षरशः. तिथे गेल्यावर त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. त्यावेळेला भंडारा, साकोली आणि गोंदिया 3 तहसील होते भंडारा जिल्ह्यामध्ये. तिथे त्यांनी डिक्लेअर केलं की इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा जी असते तिथे अख्ख्या भंडारा जिल्ह्यातनं हा एकटा फक्त A ग्रेडमध्ये आलेला आहे. खूप चांगलं वाटलं. एवढा स्ट्रिक्ट व्यक्ती डोक्यावर हात फिरवतो तेव्हा असं वाटतं की वा, स्वर्ग मिळाला. ती आठवण अजूनही आहे. बरोबर आहे ना, आपल्या जीवनातला असे काही आठवणीतले प्रसंग असतात की ते आपण कधीच विसरत नाही. आणि ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन माझं जे झालंय ते मराठवाडा विद्यापीठ, त्यावेळेस त्याला मराठवाडा म्हणायचे, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणतात. तर त्या विद्यापीठातनं झालं. अतिशय नैसर्गिक सौंदर्याने नटलेला. अजिंठा, वेरूळ, तिथलं औरंगाबादला स्वतः तिथे सुद्धा लेण्या आहेत. वेरूळच्या लेण्या तर तिथून दूर आहे, जवळपास 23-24 किलोमीटर येतात. आम्ही सायकलिंग करत जायचो त्या काळामध्ये. अजिंठा तिथून 100 किलोमीटर येतात. आणि औरंगाबादला स्वतः काही अशा लेण्या आहेत, जवळपास 12-13 लेण्या आहेत. ते आमच्या कॉलेजच्या समोरच होत्या, त्याच्यामुळे आम्ही जायचो 7-8 किलोमीटरवर. अच्छा. तिथे मी जिओलॉजीमध्ये BSc केला, MSc जिओलॉजीमध्ये केला. BScला माझा फिजिक्स, केमिस्ट्री आणि जिओलॉजी हे विषय होते. पण इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये. दगडधोंड्यामध्ये राहणारा पहिलेपासूनच, निसर्गात रमणारा म्हणजे. त्या अनुषंगाने माझे अनेक पहाड पण फिरणे झाले. हे सह्याद्री छानून केलेलं आहे, सातपुड्याच्या रंगांमधनं फिरलेलं आहे, अरवलीच्या रंगांमधनं फिरलेलं आहे. तर हे सर्व झालं. शिक्षण सामान्य लोकांमध्ये राहूनच होतं, त्याच्यामुळे काय की सामाजिक जाणीव सतत होतीच. अर्थात. म्हणजे आता तुमचं कॉलेज शिक्षण पण तुम्ही MSc केलं, म्हणजे मास्टर्स डिग्री तुमच्याकडे होती, आणि तुम्ही एवढे सायन्सचे विषय आहेत, पण तुम्ही जिओलॉजिस्ट हा विषय का बरं निवडला?
त्याची त्यामागचं गंमत काय होती भूमिका सर. आहे? खरं म्हणजे मला काही त्यातला खूप स्कोप वगैरे तसा काही माहित नव्हता. अच्छा. पण एवढं होतं की जिओलॉजी म्हणजे जमिनीचा अभ्यास, हम्म. दगड धोंडे सर्व आपण ज्याला सर्वच. म्हणतो त्याचा अभ्यास, आणि त्याच्यातनं सर्व निघतंय ना, जेवढे काही मेटल्स नॉन मेटल्स बरोबर जे आहे, काही non-metals. कंपाऊंड आपल्यापाशी हे सर्व तिथूनच आहे. आणि स्वतः मला पहिल्यांदा रानोमाळी भटकायला आवडायचं. सुट्ट्या लागल्या की पहिल्यांदा गावाकडे जाऊन शेतावर जाऊन बसायचो. कोणीच नसताना एखाद्या झाडावर चढून बसायचं, पक्ष्यांचे आवाज ऐकायचे. हे पहिलेपासूनच होतं. हम्म, हम्म. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे जवळपास दगडांचेच सॅम्पल 400 पेक्षा जास्त होते. अच्छा. हा, हा. मग त्याच्यामध्ये कॉपर ओर्स होते, आयरन ओर्स होते, अनेक क्रिस्टल्स होते, क्वार्ट्स क्रिस्टल्स होते, खूप काही होतं. अच्छा. ह्या छंदापायी मी तिकडे गेलो. अच्छा. आणि मला वाटतं की खरंच चांगलं शिक्षण मिळालं. त्यावेळेस मी MSc ला युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड आलो होतो. हम्म. हा. फारच छान. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातनं तुम्ही एमएससीच्या म्हणजे बीएससी की एमएससी मध्ये बीएससी तिथनंच केलं आणि MSc ला मला 83% 83% आहे. तिथनं तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे विद्यापीठातून आले. विद्यापीठातला दुसरा. फारच छान आणि अगदी वाखण्याजोगी गोष्ट आहे आपल्याकरता. आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा ऐकताना तुमचा जो काही अनुभव आहे, तुमचा केलेलं बालपणापासून तुम्ही जे काही सांगत आहात हा. त्याबद्दलचं जे नॉलेज आहे, त्याबद्दलचे जे तुम्ही सर्व हे गोष्टी सांगतात, तर त्यांना सुद्धा हे एक आकर्षण वाटेल ऐकायला. आणि तुमचा हा छंद तुम्ही सांगितला की तुमच्याकडे जे काही तुम्ही भूगर्भातनं निघालेले दगड धोंडे म्हणा, पण ते वेगवेगळ्या प्रकारचे दगड, हा. बॉक्साईटचा दगड आहे, स्लेटचा दगड आहे, कॉपरचा याच्यातला दगड आहे, असे, आणि त्याला वेगवेगळ्या रंगाचे पण दगड त्यात आले. हो हो. फक्त छोटे मोठे गारगोट्या पण म्हणतो आपण, हो, करेक्ट. चमकणारे दगड असतात पुन्हा काही वेगळे. तर अशा प्रकारचे दगड तुम्ही 400च्या वर म्हणजे भरपूर झाले नाही म्हटलं तरी. खरंय. तर हा काळ तुमचा केव्हाचा होता जेव्हा तुम्ही हे सगळं जमाजमा जो केली? काळ होता तो 83 पासनं तर 88 पर्यंतचा. अच्छा. 83 ते 88 म्हणजे जवळपास 5 वर्षाचा काळ तुम्ही ते पूर्ण केलं. बरं, या व्यतिरिक्त अजून कुठले छंद तुम्हाला आहेत? छंद तर तसे खूप आहे सर. भटकंती करणं मला पहिलेपासूनच आवडतं. अच्छा. आणि भटकंती केल्यावर त्याच्या बाबतीत लिहायचं, 4 लोकांना सांगायचं, हे पण मला पहिलेपासून आवडायचं. अच्छा. त्याच्यानंतर मग माझं बालपण खेड्यात गेल्यामुळे काय होतं ना, की अजूनही मला एखादा खेडूत माणूस दिसला, इव्हन मी बाजारात जर गेलो ना, तर भाजीपाला घेताना आजी असेल तिच्याकडनं घ्यायचं. मिरच्या, सांबार ह्या ज्या छोट्या वस्तू असतात त्या कधी मोठ्या व्यापाऱ्याकडनं घ्यायचं नाही. बरोबर. त्यांच्याशी बोलताना तिची त्यांच्या शब्दातलं आजव असतं, ते खूप छान वाटतं. ती मायबोली जी आहे ना, ती ऐकायला छान वाटतं. बरोबर आहे. आणि आपण त्यांना सुद्धा एक त्यांच्याकडनं सामान घेऊन म्हणजे बाजारचं जे काही आहे मदत होतेच, छोटं मोठं, तर त्यांना सुद्धा आपण एक अर्थसहाय्य देण्याचा कार्य. त्याहून महत्वाचं सर, मी कधीही असं होत नाही की आजीकडे गेलो आणि पटकन लिंबू घेतल्याने निघाले. सहज विचारायचं, कुठले तुम्ही, काय करतो, नातू काय करतो, मुलगा काय करतो. त्यांना असं बरं वाटतं की आपल्या गावचा माणूस आहे आणि आस्तीने विचारणं. आणि त्यांच्या भाषेत विचारलं की त्यांना पण बोलताना लाजल्यासारखं नाही होत. तर मी असं खूपदा बघितलं की कधी कधी मुलांना घेऊन जायचो ना बाजारात, एखाद्या आजीला विचारायचं, शिंगाडे विकते का? हा. काय आजी तुमच्या गावचे आहेत का? घरचे आहे की विकत आणलेले आहे? मुलगा एखाद 2 शिंगाडे घेऊन घ्यायचा ना, मी त्याला म्हणायचं, बेटा असं नाही, पैसे दिल्याशिवाय घ्यायचे नाही. ती म्हणायची, नाही हो, माझा नातू आहे, घेऊ द्या. बरोबर आहे. काय काय मुलांना, लहान मुलांना हे असते की काही पण दिसलं, बोर असेल, आवळा असेल किंवा असं आहे, पटकन खाऊन घेण्याची हे राहते. त्यावेळेस त्यांना सांगायचं की हे आपलं नाही आहे, जे विकत घेतलं ते आपलं आहे, त्यातलं हवं तेवढं खा. पण त्यांच्या तोंडून ते निघायचं म्हणजे ते आपल्याला आपलं मानायचे. ही एक गोष्ट खूप छान वाटली. बरोबर. बरं, मग तुम्हाला मग हा कॉलेजचा काळ झाला आणि मग तुम्हाला नोकरी वगैरे केव्हा लागली? नोकरी लागली 88ला 15 जूनला. माझ्या बहिणीचा वाढदिवसाचा दिवस आहे तो. अच्छा. तर त्या दिवशी नोकरी लागली आणि त्याची पण गंमत झाली बघा. माझ्याकडे मार्कशीट वगैरे काहीच नव्हती. मला फक्त मित्रांनी पत्र पाठवलं होतं की अरे रिझल्ट आउट झाला आहे आणि तू सेकंड आला युनिव्हर्सिटीतनं. म्हटलं छान आहे. तर तिथनं जाहिरात आली होती काटोलच्याची, ती भरली होती. त्यांनी मला बोलवलं आणि सिलेक्ट पण झालो. जवळपास 20-25 मुलं होते, त्यातनं मला सिलेक्ट केलं. त्यांना म्हटलं की सर आता मी जॉईन करेन, पण मला एक 8 दिवस द्या. तर ते जे ओनर होते तेच बोलले कशासाठी पाहिजे? तर म्हटलं मला मार्कशीट वगैरे काहीच नाही माझ्याकडे, फक्त हे पत्र आहे. म्हटलं आधार. अरे म्हणे हे पत्रच आम्हाला भरपूर आहे, हे काही म्हणजे गव्हर्नमेंटचं कॉलेज नाही की तुझा प्रत्येक गोष्ट आम्हाला प्रूफ पाहिजे. म्हटलं हे पत्र तुला आलंय ना, त्या माणसाने खोटं तुला लिहिलंय. तू म्हणे त्याच्यानंतर तू सुट्ट्या बिट्ट्या घे, आता आजपासून पिरियड घेणं सुरू कर. अशी नोकरी नाही बघितली. आणि शिकवणं हा प्रकार मला पहिल्यापासूनच आवडायचा. त्याच्यामुळे जवळपास मी 6-7 वर्ष तिथे काढलेत. अच्छा. आणि त्याच्यानंतर दुर्दैवाने कॉलेज बंद पडलं. पण जे वर्ष मी तिथे काढलं तर विद्यार्थ्यांचा आवडता लेक्चरर म्हणून एक ख्याती झाली होती. अच्छा. कुठला विषय शिकायचे आपण? मी त्यावेळेला जिओलॉजी शिकवायचो
अच्छा. पण जिओलॉजी हा विषय केमिस्ट्री चांगला असल्याशिवाय शिकवताच येत नाही आणि ग्रॅज्युएशनला केमिस्ट्री होताच. त्याच्यामुळे मग केमिस्ट्रीचा इंटरेस्ट वाढला आणि मग केमिस्ट्रीचे पण मी काही क्लासेस घ्यायला लागलो विद्यार्थ्यांचे आणि मग तेव्हा वाटलं की अरे छान आहे यार, म्हणजे माझ्यामुळे लोकांना जर फायदा होतोय. आणि जेव्हा कॉलेज बंद झाला तर मला ह्याच गोष्टी तारलं सुद्धा, कारण एकदम तिथून निघाल्याबरोबर पैसा काही मिळत नसतो. त्याच्यामुळे त्या गोष्टींनी आपल्याला बराचसा आधार दिला. मग मध्ये तरी वाटलं की अरे पैसा तेवढा नाही आहे जेवढा आपल्याला हवा आहे. इन्शुरन्समध्ये मी जेव्हा कॉलेजला असतो, म्हणजे लेक्चरशिप करत होतो, तेव्हा स्वतःहून मी नागपूरवरून काटोलला अपडाऊन करायचो दक्षिण एक्सप्रेसने. मला वाटायचं की यार कधी एखाद्या वेळी गाडी बिडी काही ऍक्सिडेंट झाला तर आपलं मिसेसचं काय होणार, म्हणून मी एजंटला घरी बोलवून पॉलिसी काढली माझी. आणि त्या व्यक्तीला काय वाटलं माहित नाही, एजंट सोबत जो डेव्हलपमेंट ऑफिसर आला त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी ते घरी आले. सर म्हणे तुम्हीच का नाही घेत एजन्सी, आणि एजन्सी घेऊन टाकली. पण त्याच्यामुळे एक झालं सर की त्या एजन्सीमुळे मला कळलं की इन्शुरन्सचं महत्व काय आहे. बरोबर. कारण इन्शुरन्सच्या एजंटला आजही मी बघतो, आता माझ्याकडे एजन्सी नाही आहे, पण इन्शुरन्सच्या एजंटला जर घरी कोणी आला असेल एजंट, तर त्याच्याशी वागताना लोकांची भावना खूप वेगळी असते. बरोबर. पण त्याचं खरं महत्व केव्हा कळतं माहिती का, ज्याचं इन्शुरन्स काढलं होतं तो जर दुर्दैवाने गेला तर त्याचे जे अवलंबून असलेले लोक होते, बायको मुलं, त्यांना जेव्हा तो पैसा मिळतो ना त्यावेळेला लोकांना कळतं की यांनी बरं केलं. बरं, मी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा राहूनच गेला बघा. तुमचं एवढं शिक्षण झालं, नोकरी पण झाली, पण आपला विवाह केव्हा झाला हे आपण सांगितलं नाही. 93ला आमचं लग्न झालं सर. अच्छा. काय नाव आपल्या मिसेसचं? चेतना. अच्छा. आणि सासर कुठलं आहे? सासर वर्धेचं. वर्धेचं आहे. सुधाकरराव टेटे, आणि ते पण गेलेत आता मला वाटतं 7-8 वर्ष झाले. आणि आमच्या सासूबाई शालिनी टेटे. अच्छा. काय शिक्षण झालं होतं त्यांचं? मिसेसचं बीकॉम झालं. त्याच्यानंतर ते सीए साठी आर्टिकलशिप करत होती, पण नंतर मग काय लग्नानंतर काही होत नसतं, ते असं वाटतं की बरंच काही करू. पण आता मात्र म्हणजे मुलं मोठे झाले, नोकरीला लागलेत, आणि ती म्हणाले मला रिकामा वाटतं, काय करू. मग एक सहज मला न्यूज मिळाली की एम ए करता येतं मराठीमध्ये. तिला म्हटलं करते का, आणि हो करते. आत्ताच ती म्हणजे MA फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. धनवटे नॅशनल कॉलेजमधनं. म्हणजे ऍक्च्युअली तसं पाहिलं आपण तर शिक्षणाला असे कुठलंच वयोमर्यादा नाही, काहीच नाही. फक्त आपली मनातील इच्छा पाहिजे. शिक्षण घेण्याला वय काही लागत नाही, आणि शिक्षण घेण्यामुळे आपली बुद्धिमत्तेचा पण विकास होतो. आणि आपल्या शिक्षण घेण्यासोबत आपण आपल्या घरच्यांनाही शिक्षण देतो, आजूबाजूच्या परिसरातील पण आपल्या इष्टमित्र नातेवाईकांना पण आपला त्याचा काहीतरी शिक्षणाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो. आणि ती सर बऱ्यापैकी साहित्यिक आहे, म्हणजे असं साहित्यिक म्हणून नाव जरी नसलं तिने एक चारोळी मला दाखवली, स्वतः लिहिलेली. अच्छा. पावसाचं आगमन होताना किंवा होणार आहे, तर शेतकऱ्याला काय वाटतं किंवा आपल्यासारख्या माणसाला काय वाटतं, तर तिने 4 ओळीमध्ये लिहिलं होतं की आली पावसाची सर, पायी लेऊन या चाळ घुंगरा, आली पावसाची सर, पायी लेऊन या चार, अंगणात खेळणार आता पावसाचं बाळ. इतकी आवडली मला ती. म्हटलं यार कमाल झाली, तू लिहित राहा असं. आणि मग त्यानंतर त्याच्यावर मी काही ओळी जोडून पुढे कविता केली. पेपरला आलेली होती, सकाळ पेपरला आली ती कविता, लोकांनी वाचली, त्यांनी मला फोन करून सांगितलं खूप छान आहे. अर्थात श्रेय माझ्या मिसेसचं होतं. फारच छान. बरं, मग आपल्याला मुलं वगैरे किती? 2 मुलं आहे सर मला. एक मोठा मुलगा डिझाईन इंजिनियर आहे, आयर्लंडची कंपनी आहे ती, त्यांचं वर्क फ्रॉम होमच सुरू आहे सध्या, आणि त्याला परमनंट वर्क फ्रॉम होम आहे. नुकतंच त्याचं लग्न झालं, सांगितलंच तुम्हाला. आणि छोटा पुण्याला आहे, कॉग्निजंट मध्ये. सुनबाई काय करते? सुनबाई स्वतः वेबसाईटचं काम करते आहे, म्हणजे घरूनच काम आहे तिचं, वेबसाईट डिझाईन करून देणं किंवा ऍप्स तयार करून देणं वगैरे, डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे. करते. फारच छान. बरं, आपण आता थोडा विरंगुळा घेऊया. चालेल की. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ज्येष्ठ नागरिक विकास घनश्याम गजापुरे यांच्यासोबत आपण संवाद साधत आहोत. तर विकास सर, आपण थोडं आपल्या श्रोत्यांना काही गीत वगैरे ऐकूया तुमच्या आवडीचं. आवडेल की सर, नक्कीच आवडेल, कारण मला स्वतःला कविता रचना खूप आवडतं. मंगेश पाडगावकर हे माझे आवडते कवी. अच्छा. मराठी ही भाषा पण आवडतीच. त्यांचं एक सुंदरसं गाणं आहे, ह्या जगण्यावर ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे. अरुण दातेंनी गायलेलं गीत आहे. तर श्रोते हो, सरांचं आपण गीत, तर श्रोते हो, आताच आपण गजापुरे सरांचं आवडतं गीत ऐकलं, आणि श्रोते हो, तुम्हाला पण हे गीत नक्कीच आवडलं असणार. तर सर, मुलाखतीचा आता शेवटचा टप्पा आलेला आहे. शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्येष्ठ नागरिकांनाच असा काय संदेश तुम्ही प्रदान करणार? गंमत अशी आहे सर
की ज्येष्ठ हा शब्द वय वाढल्यामुळे लागतोय बघा, बाकी सारं तसंच असतं. बरोबर. मला तर असं वाटतं ना की 60 नंतरचे येणारे जे दिवस आहेत, मग देवाच्या मनात असतील तेवढे दिवस किंवा वर्ष आपल्याला भेटतील, पण ते जरी त्यांनी दिले तरी आपण आपल्याला बोनस आयुष्य मिळालं असं धरून चालायचं. जे काही आधी करायचं राहून गेलं होतं, स्वतःच्या मनाला आवडेल असं ते करायला हरकत नाही. दुसरं, आपल्या पिढीमध्ये आपण खूप काही केलंय की आता मुलांचं मुलीचं जे काही चालेल त्याच्यामध्ये आपण फक्त आशीर्वाद देण्यापुरतं राहावं, विचारला तर सल्ला द्यायचा. उगीच आमच्या काळात हे नव्हतं, आता हे असे थेरं करतात, हे गाढवपण आहे. कारण आपल्यालाही जेव्हा कोणी टोचत होतं नुकतंच लग्न झाल्यावर, तेव्हा आपल्यालाही असंच वाटायचं की अरे काय यार, थोडंसं आता बदलत्या काळाला आपणही मिळतं जुळतं घेतलं पाहिजे. माझ्या स्वतःच्या रचलेल्या कवितेच्या काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा, खास माझ्यासारख्याच मित्रांसाठी. बरं, नक्कीच सांगा सर. हो, मी त्या ओळी जे लिहिल्या त्याला टायटल दिलं उत्तरायण. उत्तरायण म्हणजे आयुष्याचा उत्तरार्ध. मावळतीच्या क्षितिजावरती इंद्रधनुचे रंग भरू, मावळतीच्या क्षितिजावरती इंद्रधनुचे रंग भरू, वार्धक्याच्या उरल्या सुरल्या दिवसांनाही धुंद करू, वार्धक्याच्या उरल्या सुरल्या दिवसांनाही धुंद करू. विसरू दुःखे खदखदणारी, आधी काही झालं असेल, मान अपमान जे व्हायचे जाऊ द्या, विसरू आता. विसरू दुःखे खदखदणारी भूतकाळाचे स्वप्न जणू, नव्या पिढीच्या नवलाईला खुल्या दिलाने मस्त म्हणू. कारण नसता कुंठत कणने हळहळ करणे बंद करू, वार्धक्याच्या उरल्या सुरल्या दिवसांनाही धुंद करू. मावळतीच्या क्षितिजावरती इंद्रधनुचे रंग भरू, वार्धक्याच्या उरल्या सुरल्या दिवसांनाही धुंद करू. वा, फारच छान सर. तुमचं लेखन कार्य पण अतिशय छान आहे आणि आमच्या श्रोत्यांना सुद्धा तुम्ही हे शब्दांकन जे कवितेच्या रूपातून केलेलं आहे हे सुद्धा नक्कीच आवडेल. चला, छान वाटेल आम्हालाही. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण श्री विकास घनश्याम गजापुरे यांच्याशी संवाद साधत होतो आणि त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनातील आतापर्यंतच्या काळापर्यंतचा जो काही त्यांनी इतिहास सांगितला, आपल्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या काळापर्यंतचा, तो आपल्याला नक्कीच ऐकायला मिळाला त्यांच्याच शब्दातून. आणि त्यांनी केलेल्या कवितांचा, त्यांनी केलेल्या शिक्षणांचा सामाजिक दृष्टिकोनातून समाजाला उपयोग होतो आहे. तर सर, आज तुम्ही आकाशवाणीमध्ये वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या श्रोत्यांना बरंच काही आपल्या बालपणापासून सांगितलं. त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार सर, तुमचेही खूप खूप धन्यवाद. आकाशवाणीलाही माझे मी धन्यवाद अर्पण करतोय. माझ्या माध्यमातून काही लोकांना जर असं वाटलं की छान आहे हे जगणं, आपणही असंच करायला हवं, तर आम्हालाही भरून पावल्यासारखं होईल. धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात सामाजिक दृष्टिकोनातून अनुभवाचे बोल याविषयी ज्येष्ठ नागरिक विकास घनश्याम गजापुरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं आशिष सातपुते यांचं. सादर करते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.